घरातला वाद घरात मिटवायचा असतो. असं चौकात आणून गावापुढे त्याचा तमाशा करायचा नसतो. अग आग लावणारी काडी आहे ना, आग लावून जाती, काही क्षणात ती इजून बी जाती. पण जळालेल्या घराची आहे ना, राख रांगोळी केल्याशिवाय ती राहत नाही. काय गरज होती? नवरा बायकोची भांडणं झाली होती ना, मग आईला आणि बापाला जाऊन सांगायची काय गरज होती फोन करून? अहो पण मी फक्त सांगितलंय त्यांना भांडणं झाल्यात म्हणून. तू फक्त भांडणं झाल्यात म्हणून सांगितलं, बरं ठीक आहे. मग एवढा तमाशा घडलाच कसा की तू अगदी घर सोडायला भाग पडलीस? काय म्हणली तुझी आई सांग? बॅग भरून घरी ये म्हणली. बॅग भरून घरी ये. बर यदा कदाचित तू बॅग भरून घरी गेली पण असतीच, मी जर अडवली नसती तर तू गेलीच असतीस. आणि जर मी नसतंच अडवलं आणि मी नसतोच तुला न्यायला आलो आणि मी बी म्हणलो असतो ओलांडलाय ना माझा उंबरा, वळंडू द्या, हिला आजपासून उंबऱ्याच्या आत एंट्री द्यायची नाही, काय केलं असतं तो? किती दिवस आई बापाच्या दारात राहिली असती? सांग मला, किती दिवस राहिली असती आई बापा दारात? सांग की. तुला एक सांगतो, नवरा बायकोची भांडणं ह्या जगात असं एक कपल दाखव, एक कुटुंब असं दाखव की त्या कुटुंबात नवरा बायकोची आजपर्यंत भांडणं झाली नाही ती. मग का त्या सगळ्यांना असा वाटव तमाशा दाखवला नाही की त्या सगळ्यांना असं आईला आणि बापाला फोन करून सांगितलं नाही? अहो पण माझ्या आधाराला कोण आहे? मी सांगितलं म्हणून एवढं काय झालं तुम्हाला? आधाराला कोण आहे ना, हे बघ, काय जरी असलं तरी बायकोचा आधार हा नवरा असतो आणि नवऱ्याचा आधार हा बायको असते. आणि हे बघ, कुठल्या ना कुठल्या कारणावरून छोटी मोठी भांडणं होतच राहतात, नाही असं नाही. म्हणून लगेच बॅग भरून निघायचं नसतं. ह्यानं काय होतं तुला एक सांगतो, अशानं कुटुंब जुळत नाही ती तर कुटुंब तुटतात. आणि एकदा का माहेरच्या लोकांनी आधार द्यायला सुरुवात केली ना, तर आज एकदा भांडणं झाल्यात, उद्या अजून कुठल्या तरी कारणानं भांडण झाली की उद्या तू अजून बॅग भरणार की निघालीस परत. मला सांग, संसार नवरा बायकोला आपल्या दोघाला करायचा आहे का तुला माहेरात जाऊन संसार करायचा आहे? कुणाला करायचा आहे? आपल्या दोघांना. आपल्या दोघाला. मग काय गरज होती तुझी? गरज काय होती? कधी तू चुकती कधी मी चुकतो. आपलं चार भीतीत राहिलं पाहिजे. आणि हे बघ कसं असतं तुला सांगतो, सगळीच आई बाप वाईट असतात असं नाही. काही जण सांगतात, समजून सांगतात लेकीला, ज्यांना खरंच वाटतं ना की माझ्या लेकीचा संसार वाचला पाहिजे, ते आईबाप कधीच लेकीला पाठीशी घालत नाहीत. पण ज्यांना वाटतं